Welcome, Mr. Anand, founder of Life 24 Reality, to the 4th episode of Building Together. थँक्यू. So, Anand, सोर्सिंग आणि सेल्स टीम तुम्हाला कसं सपोर्ट करते डुअल एस्टेटची? सो वेन इट कम्स टू डुअल इस्टेट, मला जो सपोर्ट इथं भेटतोय फ्रॉम द सोर्सिंग टीम और द सेल्स टीम, इट इज आउटस्टँडिंग. So whenever we get the clients, so whenever any client is planning to have his personal site visit at the site, so we initially, my team, they try to inform the sourcing team, whoever is taking care of our account, and they the very next minute they inform to the reception, and they make sure ki, the client and the process, whatever the process it gets smoothly. Okay. So I believe the sourcing team, the reception and the sales team, इनका जो coordination होता है, this is perfectly fine. आणि मग त्याच्यामध्ये होतं काय की जो क्लायंट साईटवरती आला आणि त्यांना त्यांचं टॅगिंग वगैरे झालं, त्यांना जेव्हा आपण पूर्ण प्रेझेंटेशन देतो, मग त्या प्रेझेंटेशनमध्ये इट इन्क्लूड्स युअर वॉक थ्रू ऑफ द प्रोजेक्ट, इट इन्क्लूड्स द मॉड्यूल, इट इन्क्लूड्स शोईंग द फ्लॅट अँड एव्हरीथिंग. हा जो एक प्रोसेस आहे ना, तो स्मूथली होतो. अँड त्याच्यामुळे मला असं वाटतं पर्सनली की युअर सोर्सिंग टीम ॲज वेल एज युअर सेल्स टीम इज टेकिंग अ प्रॉपर केअर ऑफ माय क्लायंट्स, अँड आय एक्सपेक्ट द सेम हेन्सफोर्थ ॲज वेल. ओके. पेमेंट आणि टाईमलाईन बद्दल तुम्ही काय बोलणार? म्हणजे डुअल एस्टेट सोबत तुमचं कसं ओव्हरऑल एक्सपिरियन्स राहिला आतापर्यंत? So I'm working with dual estate from last 7, this is 8th year I believe. Okay. 2018 when I started my own firm. Oh. Live 24 Realty LLP, and from there we have worked with Riverdale Grand, Riverdale Groove. Prior to that we were working for Riverdale Residences, Suites, and which one is that one more? Riverdale Heights. Yeah. So if I talk about the payment structure or everything, so everything is, it's prompt. I don't feel anything, I have to run behind, I have to call the sourcing team and ask Okay. every time when shall I expect the Right. payment. And so the process is very smoothly, to be very honest. And also if I talk about the slab they are offering currently, it's good. ओके. It's good. ॲज अ चॅनल पार्टनर जेव्हा तुम्ही डुअल एस्टेट सोबत काम करता, सो तुम्हाला कॉन्फिडन्स आणि कम्फर्ट कुठून भेटतं? मला असं वाटतंय जे टीम आहे तुमची ना, दे आर ऑनेस्ट. ऑल गाईज आर ऑनेस्ट. बट त्यांचा जो प्रामाणिकपणा आहे ना, तो खरंच चांगला आहे. तुमचा स्टाफ म्हणजे सोर्सिंगमध्ये तर मिस्टर विक्रांत अग्रवाल आहे. सेल्समध्ये मला वाटतंय आपला कायचं नाव, मिस्टर रमन झा, इज व्हेरी गुड इन टू सेल्स. म्हणजे मी मॅक्झिमम माझे क्लायंट्स त्यांनी अटेंड केलेले आहेत आणि ते गेले 7-8 वर्षापासून आहेत मला वाटतं. मी तर बघतो त्यांना इथं. ही इज व्हेरी गुड इन टू सेल्स, ट्रस्ट मी. त्यांच्याकडनं म्हणजे शिकण्यासारखं पण आहे. मी पण कधी कधी शिकतो त्यांच्याकडनं. सो इज व्हेरी गुड इन टू सेल्स, आणि त्यांचा सेल्स आणि इव्हन फॉलोअप वगैरे चांगला असतो. असं नाही की बाकी चांगले नाही आहेत. रेस्ट सेल्स पर्सन्स, द सेल्स मॅनेजर्स आर ऑल्सो व्हेरी गुड, but he is something extraordinary. Okay, you can say. Mostly you have connected with him. Yeah. सो आनंद, तुम्हाला फर्स्ट टाइम होम बायरला डुअल एस्टेटला एका वर्डमध्ये किंवा एका लाईनमध्ये काय बोलायचं असणार, सो ते काय असणार? So it's a Mumbai based developer. Yeah. पहिली गोष्ट, they have a legacy of almost 135 years. No, if I'm not, no, 165? it's 215 years. 215 years. Yeah. Okay, I'm so sorry, I was not aware. Not a problem. सो लिगसी आहे. आणि वेन इट कम्स टू लिगसी, तुमचे एवढे प्रोजेक्ट्स आत्तापर्यंत झालेले आहेत, सो ट्रस्ट फॅक्टर तिथं बिल्ड होतो. ओके. असं नाही आहे की पीपल हू आर प्लॅनिंग टू इन्व्हेस्ट, दे मेक शुअर की इथं आपलं हार्ड अर्न मनी जे आहे ते कुठे स्टक होणार नाही. बरोबर. अँड लिगसी आणि तुमचा जो पास्ट रेकॉर्ड आहे, तो एक मला वाटतं जो बेस आहे ट्रस्टचा. आणि त्याच्यानंतर मग आय बिलीव्ह तुमचं ते सगळ्या गोष्टी येतात, लोकेशन अँड युअर हाऊ गुड इज युअर प्रोडक्ट, लाईक द फ्लो प्लॅन अँड एव्हरीथिंग. बट पहिली गोष्ट जी येते ती तुमची पास्ट हिस्ट्री कशी राहिलेली आहे, राईट, फ्रॉम वेअर यू आर कमिंग, तुमची कन्सिस्टन्सी आहे की नाही मार्केटमध्ये. आता असे बरेचसे डेव्हलपर्स आहेत जे आलेत गेलेत, येऊन बंद पडलेले आहेत. तसं नाही आहे. सो दे हॅव मेंटेन द लिगसी, लाईक यू सेड, फ्रॉम 215 years. इट्स अ ह्यूज जर्नी, आय वुड से. It is. Yeah. सो फायनली आनंद, तुमच्या अकॉर्डिंग जे
जे पण कस्टमरसोबत तुम्ही कामं करता, सो डुअल एस्टेट्सला प्रिफर रिकमेंडेशन काय बनवतं ते? आय थिंक फर्स्ट आय वुड से इट्स अ लोकेशन. ओके. Second, I already told about the past history that we have delivered the project, Riverdale Heights, Suites and Residences. राईट. Then comes your quality, की तुम्ही डिलिव्हर तर केलेलं आहे टाइम वरती, बरोबर. पण तुम्ही क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज तर नाही केलंय, राईट? सो ते एक फॅक्टर आहे. नाही तर बरेच वेळा आपण बघतो ना, प्रोजेक्ट पटापट संपून मोकळं व्हायचं, तर तसं नाहीये. ओके. सो आय वुड से फर्स्ट इज द लोकेशन. जर लोकेशन आवडलं तुम्हाला, देन यू विल गो अँड हॅव अ विजिट. राईट. मग येतं तुमचं डेव्हलपरची पास हिस्ट्री, प्रोजेक्ट डिलिव्हर्ड आहेत की नाही, तर आहेत, हो. मग तुमचं येतं की क्वालिटी जी डिलिव्हर्ड केलेली, ती क्वालिटीमध्ये म्हणजे ती क्वालिटी कशी मेंटेन ठेवली तुम्ही. सोसायटी तुम्ही हँडओव्हर जेव्हा करता तेव्हा ती व्हेरी वेल मेंटेन आहे की वर्ष 2 वर्षातच त्याचे सोसायटी पूर्ण हे झालेली आहे. त्याच्यानंतर मग तुमचं येतं लेआउट. मला वाटतं जे तुम्ही आता ग्रँडमध्ये जे काढलंय आणि जो एक विचार करून तुम्ही जो हा प्रोडक्ट बनवला ना ग्रँड, की तुम्ही म्हणजे इट्स एक्सक्लुझिव्ह 3 BHK, पण मग त्याच्यामध्ये पण बरेच वेळा आपण असं बघतो की क्लायंट्स आर लुकिंग फॉर 2 or 3, मग ते मध्ये कुठेतरी अडकून जातात. आणि मग त्याच्यामध्ये होतं काय की मला 3 BHK म्हणतात ना, मी 3 BHK बघतोय पण माझं बजेट अलाव नाही करते, कारण खराडीमध्ये 3 BHK 150च्या खाली मला वाटत नाही आता सेंट्रल खराडीमध्ये काय राहिलेलं आहे, ते पण 1100च्या आसपास कार्पेट. तर मग तुम्ही जो तो 2 वॉशरूम 3 बेडरूमवाला जो कन्सेप्ट बनवला आहे, 1085 आणि 1139चा कार्पेट आणि 1191 आणि 1417, सो इथं मला वाटतं 3 BHKचा आपल्याला बुफे भेटतो. ओके. त्याच्यामध्ये मल्टिपल आपल्याला कार्पेट्स तर भेटतात. बरं, दुसरी गोष्ट म्हणजे की मार्केटमध्ये आय डोंट थिंक सो इव्हन 3 BHKला 2 बाल्कनी कोण देतंय सेंट्रल ह्याच्यामध्ये. मग इथं तुमच्याकडे तो पण ऑप्शन आहे. बऱ्याच वेळा होतं काय, सी वी हॅव अ ड्राय बाल्कनी सेपरेट, ठीक आहे, किचनला अटॅच असते, पण बऱ्याच वेळा होतं काय की लिव्हिंगला बाल्कनी आहे, उद्या आपल्याला समजा काही आपण म्हणतो ना स्टोरेज करायचं झालं, साधी गोष्ट आहे हो, लेडीजला समजा आता आपण कपडे वगैरे वाळत घालतो आपले, तर ते कुठे ठेवणार? मग दे ऑलवेज प्रिफर अ सेकंड ड्राय बाल्कनी, राईट? ड्राय बाल्कनी, सॉरी, सेकंड बाल्कनी, जी आपण ऑलरेडी 1085 मध्ये पण 2 वॉशरूम देऊन आपण बाल्कनी दिलेली आहे. सो दॅट इज द अगेन मेन USP. आणि जसं मी म्हटलं की तुमच्याकडे 1150 वाला, 1200 वाला, 1400 वाला सगळे कार्पेट अवेलेबल आहेत. सो पीपल आर गेटिंग ऑप्शन्स ओव्हर हिअर, की मला सेंट्रल खराडीमध्ये सगळं भेटते. आणि ऑल्सो द क्राऊड, लाईक माइंडेड क्राऊड. मग ह्याच्यामध्ये 2 BHK वाला क्राऊड नाहीये, यू डोंट हॅव 2 BHK क्राऊड. मग त्याच्यामध्ये तुम्हाला मेंटेनन्सवरनं किचकिच करणारे असे नाही भेटणार तुम्हाला. जास्त रेंटवाले फ्लॅट म्हणजे असतं ना, युजली 2 BHK रेंटवरती जास्त असतात, ते नाही वाटत. सो 3 BHK विल बी 90% मला वाटतं हे एंड युजरच असणार आहेत. सो ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. ओके. थँक्यू फॉर द इन्साइटफुल कॉन्व्हर्सेशन. वी लुक फॉरवर्ड अवर पार्टनरशिप विथ Live24 Reality. थँक्यू.